त्याच्या स्वभावाच्या प्रेमापोटी मऊ माणूस आहे. कोणालाही लळा लागतो, त्याचा लळा लावतो आणि लागतोय. तेव्हा फार आनंद होता. मला वाटलं की 10-12 माणसं असतील, पण ती सगळी दिग्गज जोशी सर, गायकवाड सर, ढवळे सर, सदावते सर, नाही सर. सगळ्यात जास्त मला आनंद काय झाला की जी बच्चे कंपनी येईल, फार फार सर चालू तुला फार चालू फार नाही पाहिजे. लहानपणी आम्ही पण हायस्कूलला असताना येऊ देत नव्हते. लहान मुलांचं काय का ही जी छान छान मुलं ऐकतात ती कळो न कळो ते फिलिंग होतं सर. कधीतरी त्यांना ते उलटून पडतं ऐकलेलं होते. फार तुमचा गौरव म्हणजे घ्यायच्यासाठी होतो. जोशी सर बरोबर आहे की नाही, फार असतो सर, व्हेरी गुड. बरं, दुसरी गोष्ट, वर्षा गणेश खरा यांनी याच्या पत्नीला इथं आणलं. हे कशासाठी? मी महाराष्ट्रभर फिरतो, फार कमी वाळकरण येतात, तिला दिसून द्या ना. जनमानसामध्ये कवीचं काय स्थान आहे, कवीला कसे लोक भावतं म्हणजे आपलंसं करतात, ते बायकोला कळू द्या ना. नवऱ्याची इज्जत बायकोकडे खूप जाते. तिला आता तिला मला वाटतं तसं पहिलंच आहे का बेटा तुझं यायचं बायकांना. मला फार आनंद झाला. याने त्या पोरीला आणलं, लेकरांना आणलं. कळू द्या ना बापाची किंमत काय, नवऱ्याची किंमत काय, किती काय. तर मला हा आनंद खूप झाला. आता प्रश्न हा आहे, हा जो संग्रह आहे माती म्हणे हा मला म्हणाला की असं करायचं सर. म्हटलं काय शीर्षक ठेवलं? म्हणे माती म्हणे आम्हाला. हे शीर्षक जो शेतीमध्ये राहतो, ज्याचे हात मातीत असतात, पाय मातीत असतात, स्त्री असो का पुरुष असो, त्यांच्या कवितेचे शीर्षक पाहिजे. याच्या कवितेला हे शीर्षक फार उंची देणारं शीर्षक आहे, अर्थपूर्ण देणारं शीर्षक आहे. हे ह्या कविता ज्या आहेत इतक्या साध्या आहेत आणि साधं लिहिणं तितकंच अवघड आहे. ते अनुभवाचं आहे खूप. म्हणजे ह्या आदिम काळापासून मुलाला जर काही पोलिओ झाला, पाय त्याला मातीत लोक आहे, हा मातीवरच चालतो, माती हाताने चालतो, पाय मातीशी असतात. त्या स्त्रीची म्हणजे माती ही स्त्री आहे, माय आहे, पृथ्वी ही माय आहे, ती जन्मदात्री आहे, स्त्री जन्मदात्री आहे. बघा बरं का, जन्माच्या वेदना संवेदना मातीला जेवढ्या तेवढ्या स्त्रीला आहे. कुपोषणी आहे, पाऊस पडत नाही, रोपटे असतात, माती हळहळते. ज्यांनी निरीक्षण केलं मातीचं त्यांनाच वेदना करते. बायांना विचारा, त्यांना वेदना करते. ती वेदना ह्याच्या हाताला, ह्याच्या पायाला आली आणि ऊस तोडणी करत असताना ही मातीवर खेळायचं. पायानं म्हणा, हातानं म्हणा, पायाचा स्पर्श म्हणा, ती वेदना नकळत याला आली. ती इतकी याच्या अंगामध्ये भिनलेली आहे, तिचं शब्दांकन झालं. किती सुंदर कविता आहे ती. माती म्हणे काय उंची आहे, एका अभंगाची उंची एवढी. बरं ते काय म्हणते माती आभाळाला? कोण आहे, कसं कोण देणार तो संदेश आभाळाला? तर मातीचा नवरा हा पाऊस आहे. आदिवासीमध्ये जर तुम्ही उपमा अलंकार शोधला तर पावसाला पती नव्हता, मला धरित्रीची त्या कविता अशा वेदनेच्या आहेत, स्वतःच्या अनुभवाच्या आहेत. त्यांनी पावसाळ्यात पाहिला, माती पाहिली, 21 जिल्हे हातात फिरला. 21 जिल्हे, किती जिल्हे? 21 जिल्हे. काय काय अनुभव त्याचे? ते अनुभव कुठेही त्याने आकार तांडव केले नाही, आक्रोश केला नाही, मिरवलं नाही त्याने दुःखाचं, अजिबात नाही मिरवलं त्याने. किती ग्रेट आहे. हे म्हणजे साधुत्वाचं लक्षण आहे, संतत्वाचं लक्षण आहे. म्हणून ही ओळ
माती म्हणे आम्हाला न कळत त्याच्यात कोण म्हणते इतक्या उंचीच्या कविता आहे त्याच्या फार सुंदर साध्या साध्या गावातलं वर्णन अभंग वृत्ता बरं का तो वृत्ती पक्क आहे वृत्त गझल वृत्त म्हणजे फार अवघड आहे त्याला म्हटलं कसं तो म्हणे एम ए हो काय हो पण ते शिकणं आत्मसात करणं आणि अंमलात आणून लिहिणं फार कठीण होतं फार अप्रतिम त्यांनी ही याची मांडणी केलेली मला इतकं भावलं ते मला त्याच्या सकाळी तो आला संध्याकाळी कव्हर झालं माझ्याकडनं हे जेव्हा चित्रकाराला भावतं त्याची वेदना माझ्यातही वेदना कारण मी मातीचाच माणूस आहे मला लहानपणा आठवलं मातीचे स्पर्श मातीचे सगळे आणि हे माझं आता हे जे तुम्ही हे बघता शेवटी प्रतिकात्मक असतं चित्रकार प्रतिमा शोधत असतो प्रतिका शोधत असतो ही जी हिरो आहे ही सुवासिनी त्याला हिरो दाखवलं नाही त्याला पाय दाखवले जोडवा आहे म्हणजे स्त्रीत्वाचं जे लक्षण आहे कष्टकऱ्या वयाचं जे लक्षण आहे हे येत आहे अवतीभोवती माती आहे कोण संदेश नेतं तर झाड नेतं कायमचा संदेश आम्हाला कोण नेतं आपलं या हृदयाचं त्या हृदयाचं रूप झाड नेतं वारा नेतं आणि ती म्हणते की बघा ना जेव्हा बाईवर अन्याय होतो सासू जाते ती नवरा त्रास देतो नवरा चिखल करतो बाईचा पाऊसही मातीचा चिखल करतो तोही झोडपतो नवरा झोडपतो हे मला ते नवरा मातीचा पृथ्वीचा नवरा पाऊस मला एवढा आवडला की जेव्हा मी मेळघाट जंगलात तडोबा जंगलात किंवा मेळे होतात फेब्रुवारीमध्ये मेळे असतील आणि ते गीतं गातात तेव्हा मला कळलं की काय सुंदर उपाय फार सुंदर उपाय आणि मग माझा पण विचार चक्र सुरू झाला ना माझ्या आता कवित्व जागृत झालं पहिले कवित्व जागृत झालं आता पावसात पकडायचं कसं पाऊस इथं दाखवते ही जे ढगांची मी प्रत्येक वापरली हा बाळ हे ढग वेगवेगळ्या प्रकारचे ते स्वभावाचे दर्शन आहे वृत्तीचे दर्शन आहे तर हे रोपटं म्हणजे तिच्या प्रतिमेनं आलेलं हे रोपटं हे आवाळात हा संदेश जेव्हा ती मातीशी खेळते बाई फुटबॉल लावते आणि कधी कधी काय होतं शेतामध्ये जसा शेतकरी पिकाला पाहून आम्हालाकडे हितगुज करतो आता ते वाऱ्यावर जातात वारा कुठं जातो चौथरा सगळ्या स्पेसमध्ये जातो ब्रह्मांड जातो वाऱ्यात आता ही कवी कल्पना आहे नुसतं कल्पना नाही अनेक संतांनी अनेक अभंगामध्ये जगाच्या नुसतं वाक्य असत नाही गणेशांनी फार सुंदर असं विवेचन केलं आहे पाऊस माती माणूस स्त्री फार अप्रतिम सांगितलं मला तेवढ्या उंचीचं काही सांगता नाही पण ह्या कवितेने माझ्यात ते जागृत केलं वाचलं अशी ही कविता आहे सुंदर कविता आणि ही कवितेच्या मुलीची विचारणं आता या जसं तसं वय वाढायचं तसं प्रगल्भता झाला नको मॅच्युअर होती 10वीची बुद्धी 12वीची बुद्धी MA असतानाची बुद्धी PhD झाल्याची बुद्धी ती किती विकसित होती तसं याची ती विकसित होण्यासाठी अप्रतिम हा लिहू शकेल आणि चांगल्या कविता कदाचित मी माहिती नाही 5 वर्ष असेल की नाही मला पण याची कळलं नाही असेल की नाही माहीत नाही असलं तर पैसेही कवर मिस करणार जर असलो आणि लागली आता कसं आपल्याला राहून राईज अँड फॉल आम्ही खाली जाणार हे वर जाणार परंतु प्रतिभा नावाची जी गुडवी निसर्गाने दिलेली असते ती सुदैवाने मी जागृत ठेवली तिला विकार होऊ देणार नाही आणि जो माणूस विकार होऊ देत ते स्वतःला सांगितले हे शरीर असतं रे शरीराला काही मनाला विकार करू सगळ्यात गोष्ट ती मनाला अजिबात होतं ते बळ फार आपल्याला उपयोगी होतं ते बळ देतो ते विकारी केलं शरीर आणखी बळ मी नकोसा होतो माणूस तो कवीचा नको काय सांस्कृतिक नाही करतो ती नकोसा होऊ नये माणसाला आणि कवी हा असा तो दृष्टांतवादी असतो त्याला सगळे दृष्टांत कळले जातं म्हणून चांगले सगळ्यांना नाही जमत सगळ्यांना दुःख पचवता येत नाही सांगता येत नाही अनुभव देत नाही येण्यासारखं बोमाचं नसतं तसं हा त्या दुःखाच्या पलीकडे गेलेला आहे आता ते शब्दात कमीत कमी शब्दात पकडण्याचा तो प्रयत्न करेल
आणि ही त्याला शुभेच्छा वगैरे काही भानगडी नसतात, तसं नसतं. पण तू करेल मात्र एवढ्या म्हणून ह्या कवितेने बोलू दिलं, म्हणजे बोलतं केलं माणसाला, हीच त्याचं यश आहे. धन्यवाद.